Welcome students. Today we will see the chapter number 5 in computer graphics. Chapter number 5 name is Introduction to Curves. हा चॅप्टर आपल्याला परीक्षेसाठी 12 मार्क्ससाठी विचारला जातो. बघा मग चॅप्टर नंबर 5 इंट्रोडक्शन टू कर्व्स 12 मार्क्स. आता ॲक्च्युली कर्व म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहीत आहे. आपण एखादं सर्कल ड्रॉ केलं तर सर्कल कशा थ्रू ड्रॉ करतो, एक एक आर्क घेऊन म्हणजे एखादा कर्व घेऊन आपण तो सर्कल ड्रॉ करतो. आता इथे बघा कम्प्युटर ग्राफिक्समध्ये आपण वेगवेगळे ऑब्जेक्ट ड्रॉ करत असतो. ते वेगवेगळे ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काही लागतं की वेगवेगळ्या लाईन्स लागतात, वेगवेगळे शेप्स लागतात किंवा वेगवेगळे कर्व्ज आपण ड्रॉ करू शकतो म्हणजे घेऊ शकतो. त्यावरून आपण वेगवेगळे ऑब्जेक्ट स्क्रीनवरती ड्रॉ करतो. आता बघा व्हॉट आर कर्व इन कम्प्युटर ग्राफिक्स. कम्प्युटर ग्राफिक्समधला कर्व्ज म्हणजे काय तर बघा डिफरंट टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट आर ड्रॉन ऑन द स्क्रीन. आपण हे वेगवेगळ्या टाईपचे ऑब्जेक्ट आपल्या स्क्रीनवरती ड्रॉ करतो. नंतर आहे बघा एन ऑब्जेक्ट कॅन बी ड्रॉन बाय युझिंग कर्व्ज मेनी टाइम्स. कधी कधी आपल्याला हे ऑब्जेक्ट ड्रॉ करायचे असताना आपण काय करतो, कर्वचा वापर करतो. जसा सर्कल ड्रॉ करताना आपण कर्व यूज करतो किंवा एखादा इलिप्स ड्रॉ करताना आपण कर्वचा यूज करतो. म्हणजे वेगवेगळे ऑब्जेक्ट ड्रॉ करताना आपण मेनी टाइम्स कर्व्ज वापरतो. बघा मग अ कर्व इज एन इन्फानाइट लार्ज सेट ऑफ पॉइंट. आता हा कर्व म्हणजे काय की एक इन्फानाइट लार्ज सेट ऑफ पॉइंट्स म्हणजे पॉइंट्सचा एक संच असतो. त्यानंतर बघा इच पॉइंट हॅज 2 नेबर्स एक्सेप्ट एंड पॉइंट्स. म्हणजे प्रत्येक कर्वला किंवा प्रत्येक पॉइंटला काय असतात, 2 नेबर्स असतात एक्सेप्ट एंड पॉइंट्स. एंड पॉइंट सोडता त्याला प्रत्येकाला कर्वला 2 नेबर पॉइंट्स असतात. म्हणजे एक लेफ्ट साईडला असेल किंवा एक राईट साईडला असेल किंवा एक टॉपला असेल किंवा एकला बॉटमला असेल. म्हणजे प्रत्येक एका पॉइंटला 2 नेबर असतात एक्सेप्ट एंड पॉइंट. नंतर बघा टाइप्स ऑफ कर्व. कर्व कॅन ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज एक्सप्लिसिट, इम्प्लिसिट अँड पॅरामेट्रिक कर्व. म्हणजे आतमध्ये कर्व ड्रॉ करायचा आहे, आतमधून कर्व किंवा बाहेरून कर्व काढायचा आहे किंवा एखादं लाईनचं इक्वेशन घेऊन आपल्याला कर्व ड्रॉ करायचा आहे. हे त्याचे आपले टाइप्स ऑफ कर्व्ज आहेत. आता इथे आपण ह्या एक्सप्लिसिट, इम्प्लिसिट आणि पॅरामेट्रिक कर्व्जनुसार आपण बी स्पाईन किंवा ब्रेझियर कर्व हे शिकणार आहोत नेक्स्ट टॉपिकमध्ये. तर बघा आता हे बेसिकली 3 कॅटेगरीमध्ये कर्व मोडतात. तर एक्सप्लिसिट, इम्प्लिसिट अँड पॅरामेट्रिक कर्व्स. खाली डायग्राममध्ये बघा कर्वचे एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा हा इथे आहे, हा पण कर्व असू शकतो, इकडे लाइनिंगमध्ये पण कर्व असू शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण कर्व ड्रॉ करत असतो. एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करताना कम्प्युटर ग्राफिक्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण कर्व्स घेतो. बघा नेक्स्ट टॉपिक आहे आपला यामधला आर्क जनरेशन युझिंग डीडीए अल्गोरिदम. म्हणजे काय एखादा कर्व जनरेट करायचा आहे आपल्याला युझिंग डीडीए अल्गोरिदम. आता डीडीए अल्गोरिदम लाईन जनरेशनसाठी आपल्याला सर्वांना माहीत आहे. डीडीए अल्गोरिदमचा यूज करून आपण लाईन जनरेट करतो. तर आता डीडीए सर्वांना माहीत आहे, डिजिटल डिफरन्शियल अनालायझर अल्गोरिदम. कशासाठी, सिम्पली हा यूज लाईन जनरेशनसाठी यूज केला जातो. बट आता या चॅप्टरमध्ये तो आर्क जनरेशनसाठी म्हणजे कर्व जनरेशनसाठी आपण यूज करू शकतो. जिथे आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आहे तिथे आपण हा अल्गोरिदम यूज करू शकतो. बघा मग डीडीए डिजिटल डिफरन्शियल अनालायझर अल्गोरिदम युजेस द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ कर्व. काय करतो, हा डिफरन्शियल इक्वेशन कर्वचं डिफरन्शियल इक्वेशन यूज करतो कर्व ड्रॉ करण्यासाठी. बघा मग द डिफरन्शियल इक्वेशन फॉर सिम्पल कर्व सच ॲज सर्कल इज फेअरली इझी टू सॉल्व. म्हणजे काय, सर्कल जर ड्रॉ करायचं असेल तर त्याचं डिफरन्शियल इक्वेशन कसं आहे, सिम्पल आहे आणि इझी आहे. नंतर आहे बघा लेट अस सी द डीडीए अल्गोरिदम फॉर जनरेटिंग सर्क्युलर आर्क्स. आता सर्क्युलर आर्क कसा जनरेट करायचा हे आपण त्याचं डीडीए अल्गोरिदमचं एक्झाम्पल बघणार आहोत. इक्वेशन पाहणार आहोत. द इक्वेशन फॉर अन आर्क इन द अँगल पॅरामीटर्स कॅन बी गिव्हन ॲज. म्हणजे काय, एखादा सर्कलचा आर्क ड्रॉ करायचा आहे त्यासाठी आपल्याला खाली एक इक्वेशन दिले. एक्स ॲक्सिससाठी दिले बघा, एक्स इक्वल टू आर कॉस थिटा. आर म्हणजे काय आहे, आपली रेडियस आहे, सर्कलची रेडियस आर कॉस थिटा प्लस x0. x0 काय आहे आपला, हा सेंटर पॉइंट आहे.
सर्कल ड्रॉ करण्याचा सेंटर पॉईंट हा आपला काय आहे x0 एक्स ॲक्सिससाठी. म्हणून बघा x इक्वल टू आर रेडियस कॉस थिटा आपण बघितलेला होता रोटेशन अँगलमध्ये. सेम तसाच आहे तो कॉस थिटा x इक्वल टू आर कॉस थिटा प्लस x0. आणि सेकंड आहे बघा वाय ॲक्सिससाठी पण y इक्वल टू आर साइन थिटा प्लस y0. आर रेडियस आहे, साइन थिटा आहे म्हणजे अँगल आहे त्याचा कर अँगल, प्लस y0 हा ओरिजिन पॉइंट आहे सेंटर पॉइंट. बघा मग हिअर x0 y0 इज द सेंटर ऑफ कर्वेचर. कर्व ड्रॉ करण्याचे सेंटर आहेत. अँड आर इज द रेडियस ऑफ द आर्क. आर ही रेडियस आहे आणि थिटा इज द अँगल ऑफ कर्व. नंतर बघा डिफरेन्शिएटिंग इक्वेशन वी गेट. आता या इक्वेशनला आपण डिफरेन्शिएट केलं तर आपल्याला नवीन इक्वेशन भेटले. ते नवीन इक्वेशन आहे बघा dx. डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला आपण एक्सचा. dx इक्वल टू मायनस आर साइन थिटा डी थिटा. म्हणजे काय झाला हा डेरिव्हेटिव्ह झाला फर्स्ट इक्वेशनचा. मायनस आर साइन थिटा डी थिटा. नंतर dy साठी बघा dy इक्वल टू आर कॉस थिटा डी थिटा. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x केला. नंतर बघा फ्रॉम इक्वेशन वी कॅन सॉल्व आर फॉर आर कॉस थिटा अँड आर साइन थिटा ॲज फॉलोज. म्हणजे काय वरील इक्वेशनचा यूज करून आपल्याला आर कॉस थिटा आणि आर साइन थिटाची आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा. म्हणून बघा एक्स इक्वल टू आर कॉस थिटा इक्वल टू x0. एक्स इक्वल टू बघा यानुसार केलं या इक्वेशननुसार एक्स इक्वल टू आर कॉस थिटा इक्वल टू x0. y इक्वल टू आर साइन थिटा इक्वल टू y0 या इक्वेशननुसार केलेलं आहे ते. मग बघा एक्स इक्वल टू आर कॉस थिटा इक्वल टू x0 म्हणून आर कॉस थिटा इक्वल टू x इक्वल टू x0 अँड आर साइन थिटा इक्वल टू y मायनस y0. हे झाले आपले दोन इक्वेशन. आपण वरील इक्वेशनवरनं कॅल्क्युलेट केले. नंतर आहे बघा सबस्टिट्युटिंग व्हॅल्यूज ऑफ आर कॉस थिटा अँड आर साइन थिटा फ्रॉम इक्वेशन 1.3 अँड इक्वेशन 1.2 वी गेट. म्हणजे काय करायचं आपल्याला आर कॉस थिटाची आणि आर साइन थिटाची व्हॅल्यू काय करायची सबस्टिट्यूट करायची म्हणजे मायनस करायची. आणि आपल्याला नंतर खाली इक्वेशन काय भेटते बघा मग पुट करा. सबस्टिट्यूट म्हणजे काय पुट करा त्या ठिकाणी. आर साइन थिटा इक्वल टू काय आहे y मायनस y0. तर या इक्वेशनमध्ये आपण तिथे साइन थिटाच्या जागेवरती व्हॅल्यू टाकली आर साइन थिटाची y मायनस y0. बघा मग dx इक्वल टू मायनस y मायनस y0 डी थिटा अँड dx इक्वल टू x मायनस x0 डी थिटा. आर साइन थिटा आर कॉस थिटाच्या आपण व्हॅल्यू टाकून घेतल्यात. नंतर आहे बघा द व्हॅल्यूज of dx and dy indicates the increment in x and y increment respectively. म्हणजे ह्या dx आणि dy च्या व्हॅल्यूज काय सांगतात आपल्याला की x ॲक्सिस इन्क्रिमेंट केला आहे आणि नंतर y ॲक्सिस हा आपण इन्क्रिमेंट केलेला आहे. त्यानंतर बघा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस इन्क्रिमेंट केल्यानंतर आपल्याला आर्क ड्रॉ करायचा आहे. म्हणजे इन्क्रिमेंट म्हणजे काय x0 पॉईंटवरनं x1 वरती गेले, नंतर परत इन्क्रिमेंट केला x1 पॉईंटवरनं x2 कडे गेले, किंवा y0 पॉईंटकडनं y1 वरती गेले, त्यानंतर y1 पॉईंटवरनं y2 कडे गेले. म्हणून बघा इन्क्रिमेंटेड पॉईंट काढण्यासाठी इक्वेशन्स दिलेला आहे. x2 इक्वल टू x1 प्लस dx इक्वल टू x1 मायनस dx ची व्हॅल्यू पुट केलेली आहे. बघा dx चं इक्वेशन जे होतं आपलं, dx चं इक्वेशन काय आहे y1 मायनस y0 डी थिटा. तसंच इथे y2 साठी पण सेम केलंय, y2 इक्वल टू y1 प्लस dy, y1 प्लस dy चं इक्वेशन पुट केलंय इथे x2 मायनस x0 डी थिटा. नंतर बघा द इक्वेशन 1.5 फॉर्म्स द बेसिक्स ऑफ आर्क जनरेशन अल्गोरिदम. म्हणजे जे काही आपलं x2 आणि y2 चे न्यू पॉइंट्स आपण कॅल्क्युलेट केलेत आर्कचे, ते आपलं काय आहे आर्कचं जनरल इक्वेशन्स आहे. मग बघा फ्रॉम इक्वेशन 1.5 वी कॅन सी दॅट द नेक्स्ट पॉइंट ऑन द आर्क इज द फंक्शन ऑफ डी थिटा. डी थिटा म्हणजे काय अँगल ऑफ आर्क.
नंतर टू हॅव अ स्मूथ कर्व द नेबरिंग पॉइंट्स ऑन द आर्क शुड बी क्लोज टू इच अदर. जेव्हा आपल्याला स्मूथ कर्व भेटतो, स्मूथ कर्व ड्रॉ करायचा असतो, तेव्हा हे नेबरिंग पॉइंट, आर्कचे नेबरिंग पॉइंट कसे असतात, एकमेकांच्या खूप जवळ असतात, क्लोज असतात, क्लोज टू इच अदर. नंतर आहे टू अचीव दिस द व्हॅल्यूज ऑफ डी थिटा शुड बी स्मॉल इनफ नॉट टू लिव्ह गॅप्स इन द आर्क. युजली द व्हॅल्यू ऑफ डी थिटा कॅन बी डिटरमाइंड फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन. आता अँगल कसा काढायचा डी थिटा ते दिलेला आहे. डी थिटा इक्वल टू मिनिमम व्हॅल्यू 0.01, मिनिमम व्हॅल्यू घ्यायची एक्स ॲक्सिसची 0.01, वाय ॲक्सिसची 1 डिवायडेड बाय 3.2 इंटू एक्स मायनस x0 प्लस वाय मायनस y0. एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज घ्यायच्यात आपल्याला इथे मॉडमध्ये आणि ब्रॅकेट क्लोज करायचा आहे. तर अल्गोरिदम बघा नेक्स्ट कसा आहे आर्क जनरेशनचा. रीड द सेंटर ऑफ कर्वेचर से x0 y0. आपण काय केलं होतं त्या डायग्राम मध्ये पण बघितलेलं आहे. काय आहे, फर्स्टली सेंटर रीड करायचे आपल्याला x0 y0, त्यानंतर रीड आर्क अँगल से थिटा, थिटा रीड करायचंय, नंतर आर्कचा अँगल, त्यानंतर रीड द स्टार्टिंग पॉइंट ऑफ द आर्क से एक्स वाय. म्हणजे काय, स्टार्टिंग पॉइंट आपल्याला रीड करायचे आर्कचे एक्स आणि वाय, त्याला आपण x1 y1 पण म्हणू शकता. नंतर कॅल्क्युलेट डेल्टा थिटा, डी थिटा कॅल्क्युलेट करायचा आहे. डी थिटाचा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला, मीन 0.01, 1 डिवायडेड बाय 3.2 इंटू मॉडमध्ये एक्स मायनस x0 प्लस वाय मायनस y0. नंतर त्यानंतर इनिशियलाइज अँगल इक्वल टू 0, थिटाला आपल्याला 0 इनिशियलाइज करायचंय. व्हाईल अँगल, नंतर कंडिशन चेक करायची आपल्याला, व्हाईल अँगल लेस थिटा, म्हणजे काय आहे आपला हा अँगल थिटापेक्षा जर लहान असेल, अँगल थिटापेक्षा जर लहान असेल तर डू प्लॉट एक्स वाय. अँगल जर थिटापेक्षा लहान असेल म्हणजे 0 आणि थिटा जर लहान असेल त्यापेक्षा, तर आपल्याला काय करायचंय, डू प्लॉट एक्स कॉमा वाय. नंतर एक्स इक्वल टू एक्स मायनस y0 इंटू डी थिटा, हा फॉर्म्युले यूज करायचे. नंतर वाय इक्वल टू वाय प्लस एक्स मायनस x0 इंटू डी थिटा, अँगल इक्वल टू अँगल प्लस डी थिटा, अँगलमध्ये डी थिटा ऍड करायचा आहे. नंतर हा अल्गोरिदम आपल्याला स्टॉप करायचा आहे. हे फॉर्म्युले पाठ करून ठेवा, अल्गोरिदम हा एक्झामला विचारला जाऊ शकतो, हाही पाठ करून ठेवा. आता याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, ते ॲडव्हान्टेजेस आहेत बघा. फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे आर्क जनरेशन अल्गोरिदम आपण हा इझी टू इम्प्लिमेंट. डीडीए अल्गोरिदमने आर्क जनरेशन आपण इझिली करू शकतो म्हणून इझी टू इम्प्लिमेंट. नंतर सेकंड आहे बघा, द डिफरन्शियल इक्वेशन्स फॉर इलिप्सेस अँड सर्कल आर इझी टू इम्प्लिमेंट. देन जनरेशन अल्गोरिदम फॉर सर्कल अँड इलिप्स can be implemented in hardware, so the display devices can be capable of drawing arcs as well as line segment. म्हणजे काय, हा डीडीए अल्गोरिदम यूज करून आपण जे काही कर्व्ज आहेत, इलिप्स आहेत किंवा सर्कल आहेत ते आपण हार्डवेअरमध्ये ड्रॉ करू शकतो. मग त्यासाठी आपलं हे डिव्हाइस हे केपेबल असलं पाहिजे लाईन सेगमेंट आर्क ड्रॉ करण्यासाठी. नंतर आहे बघा डिसएडव्हान्टेजेस काय आहे, ओनली द एंड पॉइंट्स आर नॉट सफिशियंट टू स्पेसिफाय अ कर्व, सो डिफरंट फाईल स्ट्रक्चर शुड बी यूज. म्हणजे आपल्याला काय दिलेले असतात तिथे स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट दिलेले असतात प्रत्येक वेळी ह्या अल्गोरिदममध्ये, ते काही सफिशियंट नाही आहेत कर्व ड्रॉ करण्यासाठी. नंतर सेकंड आहे बघा, इन केस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आफ्टर स्केलिंग द लाईन सेगमेंट इट इज स्टील रिमेन्स अ लाईन सेगमेंट बट अदर कर्व्ज मे बिहेव डिफरंटली. म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन मध्ये जर आपण एखाद्या लाईनचं स्केलिंग केलं, स्केल केल्यानंतर लाईन छोटी झाली, इन्क्रीमेंट झाली किंवा डिक्रीमेंट झाली, त्यानंतर जो काही लाईन सेगमेंट असतो कर्व करण्यासाठी तो डिफरंट करतो. म्हणजे सेम ॲज इट इज जसा कर्व आहे तसा तो दाखवला जात नाही. म्हणून हे काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन मधलं हे डिसएडव्हान्टेजेस आहे. नंतर थर्ड डिसएडव्हान्टेजेस आहे बघा, क्लिपिंग अल्गोरिदम ओनली वर्क्स फॉर द पॉइंट्स अँड स्ट्रेट लाईन. इथे काय आहे, डीडीए अल्गोरिदमचा आर्क जनरेशन मध्ये क्लिपिंग केलं जात नाही, क्लिपिंग होत नाहीये, म्हणून क्लिपिंग अल्गोरिदम्स ओनली वर्क्स फॉर द पॉइंट्स अँड स्ट्रेट लाईन. आर्क वरती क्लिपिंग अल्गोरिदम हा यूज केला जात नाही. हे झाले आपले डिसएडव्हान्टेजेस. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा आणि नोट्स राईट डाऊन करून सेंड करा. धन्यवाद.